कहाणी श्रावण सोमवारची फसकेची. ऐका महादेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात गरीब सवाशीनबाई राहत असे. तिने आपला श्रावण मास आला म्हणजे काय करावं? दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्यावी. एक उपडा दुसरा उताना पसाभर तांदूळ घ्यावा व महादेवाच्या देवळी जाऊन मनभावे पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, घे फसको व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं 4 सोमवार तिने केलं. शंकर तिला प्रसन्न झाले. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाच्या वेळी तिने देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली. शंकरांनी तिला निरोप पाठवला, अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढे शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.